नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरात्रीचे 9 रंग आणि त्या रंगांचं महत्त्व सांगणार आहे. पहिला रंग आहे तो म्हणजे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा रंग. देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. आणि सफेद रंग, पांढरा रंग हा पवित्रता, शांती आणि निर्मळता याचं प्रतीक आहे. दुसरा दिवसाचा दुसरा रंग तो आहे लाल रंग. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. हा रंग म्हणजे लाल रंग म्हणजे पराक्रम, उत्साह आणि शक्तीचं प्रतीक आहे. यानंतर येतो तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीचा रंग आहे गडद निळा रंग आहे. देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. हा रंग दृढता, आत्मविश्वास आणि शौर्य याचं प्रतीक आहे. यानंतर येतो चौथा दिवस. चौथ्या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग. देवी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचं हे प्रतीक आहे. याच्यानंतर येतो तो पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग. देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी हा रंग नैसर्गिकता, वाढ, प्रगती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. यानंतर येतो तो म्हणजे नवरात्रीचा 6वा दिवस, 6वी माळ. राखाडी रंग आहे. देवी कात्यायनीची या दिवशी पूजा केली जाते. संतुलन, शौर्य आणि मानसिक स्थैर्य याचं हा रंग प्रतीक आहे. याच्यानंतर येतो तो 7वा दिवस. केशरी म्हणजेच नारंगी रंग आहे. देवी कालरात्रीची पूजा केली जाते. ऊर्जा, त्याग, भावना आणि भक्ती याचं प्रतीक असलेला हा रंग आहे. यानंतर येतो 8वा दिवस म्हणजेच 8वी माळ. गुलाबी रंग, पिंक. देवी महागौरीची पूजा केली जाते. प्रेम, करुणा, दया आणि सौम्यता याचं प्रतीक असलेला हा रंग आहे. यानंतर येतो तो 9वा दिवस म्हणजेच 9वी माळ. जांभळा रंग, याला पर्पल असंही बोललं जातं. देवी सिद्धिदात्री मातेची या दिवशी पूजा केली जाते. आणि हा रंग अध्यात्म, गूढता आणि संपन्नता व भक्ती याचं प्रतीक आहे. तर अशा प्रकारे नवरात्रीचे 9 रंग आहेत आणि या 9 रंगांचं महत्त्व आहे. आणि या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या अगदी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.